जळगाव येथील गुरुवारी दुपारी 12:30 वाजता बेंडाळे चौकातील शॉर्ट सर्किटमुळे चंद्रिका 6 मिल येथे असलेल्या महादेव प्लायवूड अँड डोअर कंपनी या दरवाजाचे बनवण्याच्या कारखान्याला आग लागली आहे। ही घटना शहरातील नेरी नाका येथे भर पावसात लागलेल्या भिजवण्यासाठी 15 बंबाने 4 तास ही आग आटोक्यात आणली। यामध्ये हरिलाल पटेल यांच्या मालकीची 6 मिल आहे। त्याच मिलचा परिसराचा बंधू गंगाराम पटेल यांचे महादेव प्लायवूड कंपनी आहे। त्यामध्ये कारखान्यासह फर्निचर विक्रीचे दुकान देखील आहे। तसेच भर पावसात शॉर्ट सर्किटमुळे परिसरात आगीचे तांडव पाहून आजूबाजूचे छोटे मोठे दुकानदार व कंपनी व केमिकलचे कंपनी देखील जवळ असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले। यामध्ये लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झाले। शहरातील सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असतानाही वखारीला आग लागली कशी, तसेच केमिकलच्या स्फोटाने उडाली भंबेरी श्वासटक्कीमुळे शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आगीने संपूर्ण परिसरात विळखा घेतल्यानंतर या आगीमुळे त्या ठिकाणचे फर्निचर बनवण्यासाठी लागणाऱ्या केमिकलला मोठा स्फोट झालाय। या स्फोटमुळे एकच खळबळ उडाली, त्यानंतर आग वाढत गेली। मनपाच्या अग्निशमन दलाने ही आग 4 तासात आटोक्यात आणली। घटनास्थळी शेजारी असलेल्या 2 टपऱ्यांच्या देखील आगीच्या विळख्यात साहित्य जळून खाक झाले। तसेच जळगावच्या 3 बंबासह भुसावळ, जामनेर व जैन इरिगेशन कंपनीच्या बोंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता। सुमारे 15 बंबचा वापर करून 4 तासात आग नियंत्रण मिळवण्यात यश आले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। जवळच लाकडाचे एक मोठे गोडाऊन होते, तिथे आग पसरली असता मोठे नुकसान झाले असते। या पथकाने मिळवलेली आगीवर नियंत्रण शशिकांत बारी, विभागीय अधिकारी अशुजित घरडे, गिरीश खडके, तेजस जोशी, देविदास सुरू आहे। तसेच संतोष तायडे, भरत छपरिया, प्रदीप धनगर, निवांत इंगळे, गंगाधर कोळी, संजय तायडे, राजेश चौधरी, मोहन पाखरे, योगेश कोल्हे, मनोज पाटील यांच्या पथकाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.